जर तुम्ही आत्ताच कमावते झाले असाल तर तुमची सॅलरी घरी पाठवणं बंद करा. जर तुमच्या घरचे तुमच्यावर फायनान्शियल डिपेंडंट नसेल तर तुम्हाला दर महिन्याला घरी पैसे पाठवायची काहीही गरज नाहीये. जर तुम्हाला खरंच घरच्यांची काळजी घ्यायची असेल तर पहिलं 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड तयार करा आणि तो एका सेफ ठिकाणी ठेवा, जसं की लिक्विड फंड्स. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक हेल्थ इन्शुरन्स घ्या. जर पुढे जाऊन काही मोठा आजार झाला तर ना घरी पैसे मागायची गरज आहे, ना तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स ब्रेक करायची गरज. आणि प्लीज 30-35 वर्षाचा होस्तवर याची वाट नका पाहू, तर तुमचा इन्शुरन्स प्रीमियम पण महाग झालेला असेल आणि इन केस काही आजार झालाच तुम्हाला तर इन्शुरन्स परवडणार नाही. तिसरी गोष्ट अशी की जर आता तुमच्यावर लोक डिपेंडंट असतील, तुमचे घरचे तुमच्यावर फायनान्शियल डिपेंडंट असतील, तर तुम्ही त्यांच्यासाठी बेस्ट गिफ्ट म्हणजे लाईफ इन्शुरन्स घेऊ शकता. लाईफ खूप अनप्रिडिक्टेबल आहे आणि कधी काय होईल याची गॅरंटी आपल्याला देता येत नाही. जर तुमच्यावर आता काही डिपेंडन्सीज नसतील तर ही स्टेप थोडी होल्डवर ठेवून फोर्थ तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करू शकता. इन्कमच्या ॲटलिस्ट 20% तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स केल्या पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट म्हणजे म्युच्युअल फंड्स. तुम्हाला असंच तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅन तयार करून लागत असेल तर मला DM करा किंवा खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर कॉल करा.